नमो भगवते वासुदेवाय। 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 श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायाबाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत नावाचा ग्रंथ आपण पाहत आहोत. या ग्रंथाचं आता हे तिसरं प्रकरण आणि ते आता समारोपाला चाललेलं आहे. ज्ञानोबा या शेवटी या प्रकरणामध्ये साधकांना असा स्पष्ट उद्देश देत आहे की ज्ञानोबांची एक महान अशी आपल्याला लाभ देणारी भाषा आणि वाणी आहे. हा त्यांचा अमृताचा अनुभव आहे. काल त्यांनी आपल्याला आत्म्याचे स्वरूप सांगितलं. आत्मा आणि त्याचं ज्ञान. ज्ञान आणि आत्मा ह्या दोन वस्तू नाही. आतापर्यंत आपली अशी समजूत होती की जसं इतर पदार्थांचं आपल्याला ज्ञान होतं आणि तो पदार्थ आणि त्याचं ज्ञान जसं भिन्न असतं तसं आत्मा आणि त्याचं ज्ञानही भिन्न असेल, वेगळं असेल. परंतु ज्ञानवाणी आता आपल्याला स्पष्ट असा ज्ञानवाणी स्पष्ट असा खुलासा केलेला आहे. अहो साधकांनो, शिष्यांनो, तुमच्या अंतःकरणामध्ये असलेला जो आत्मा आहे तो आत्मा आणि त्याचं ज्ञान एक रूप आहे. ज्ञान आणि आत्मा भिन्न नाही. म्हणून ज्यांना आत्मज्ञान प्राप्त करायचं असेल त्यांना आत्माच प्राप्त करावा लागेल. आत्मा प्राप्त झाल्याशिवाय आत्मज्ञान प्राप्त होणार नाही. अशी फार सुंदर अशी ज्ञानोबांनी आपल्याला समज दिली. आणि या दृष्टीनं आतापर्यंत जे स्वतःला आत्मज्ञानी वगैरे समजत असतील त्यांच्या विचारांची समजूत काय असेल ती असेल. परंतु आता आपल्याला कळलं की अहम ब्रह्मास्मी, अहम आत्मासी अशा प्रकारचा मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे हा जो संबंध आहे तोही आत्म्याच्या बाबतीत चुकीचा आहे. कारण मी ब्रह्म आहे, मी हा त्याच्या ठिकाणी आलेला आहे. तसं काही लोक म्हणतात की मी स्थूल आहे व शरीराने, स्थूल कृष्ण बारीक आहे, कृषी आहे. आता हे देहाबद्दल मी वापर केले तर स्पष्टच आहे. तसं ज्या वेळेला
तो आत्म्याबद्दल असं म्हणतो की मी आत्मा आहे. हा जो त्याचा मी आहे, हा अहम आहे, मी हा देहासंबंधी वापरला गेलेला आहे. आत्म्यासंबंधी मी कोणी म्हणत नाही, कारण आत्मा अजून आपल्याला कधी कळला नाही, पाहिला नाही, जाणला नाही. त्यामुळे मी आत्मा आहे हे सुरुवातीला कधीच कोणी म्हणत नाही. किंवा देह आणि आत्मा हे खूप म्हणतात. तसं आपण देही आणि आत्माही एकरूप होऊ शकत नाही, कारण देह मरते आहे, आत्मा अमर आहे. देहाचे गुणधर्म वेगळे आहे, आत्म्याचे गुणधर्म वेगळे आहे. तेव्हा मी आत्मा आहे असं म्हणण्यामध्ये देह आणि आत्मा यांची जी आम्ही मिसळ करतो, एकरूपता करतो, ती चुकीची आहे असं त्यांना सांगायला. नंतर मग नवीन म्हणजे आपल्याला आता 24व्या मध्ये ते सांगतात. 24वी ओळी फार महत्वाची ओळी आहे आणि मला हवणारे स्वामी वाचून दाखवतो आज 24वी ओळी. जे ज्ञान स्वय गुणे म्हणून भारी नावरे, ज्ञाने मुक्षु घडे ते निमालेनी. ज्ञाने मुक्षु घडे ते निमालेनी. ज्ञान सांगणारे जे ज्ञान स्वय गुणे, जे ज्ञान मूर्त जीर्त असं जर काही ज्ञान असेल तर बोलणार, जिरणार, नष्ट होणार ज्ञान हे बंधनकारक ज्ञान आहे. आत्मा बंधनकारक आहे का? नाही. मग आत्म्याचं ज्ञान असं जीवणार, नष्ट होणार ज्ञान कसं असेल? आत्म्याचं ज्ञान आत्म्यासारखंच आहे, अमर आहे. म्हणून या ओळीमध्ये ज्ञानात आपल्याला पुन्हा ज्ञानाचा स्वभाव दाखवत आहे की जे ज्ञान बंधनकारक असतं ते जिरत, नष्ट होत. जिरणार आणि नष्ट होणार ज्ञान बंधनकारक आहे असं जाणवतात. आणि ते ज्ञान जाणवतात आवडतो होऊ शकत नाही. बघा, म्हणून भावी नावडे असं ज्ञान मग मुळीच आवडू शकत नाही. पण जे जिरणार, मरणार, फुटणार असं ज्ञान असेल, उठणार ज्ञान असेल, ते ज्ञान आत्म्यामध्ये नसतं. आत्मा तसा नाहीये. आत्म्यामध्ये जे ज्ञान भरलेलं आहे ते अमर आहे. आता हे काही शब्द असे शब्द वापरले गेलेले असतात ना, त्यामुळे आपली समजूत अशी होऊन जाते की आत्म्यामध्ये ज्ञान भरलेलं आहे. म्हणजे जसं बाई एखाद्या मडक्यामध्ये आम्ही ताक भरलेले, दूध भरलेले, हे जसं आम्ही समजतो तशा प्रकारे आत्मा म्हणजे एखादं भांड आहे आणि त्याच्यामध्ये त्याचं ज्ञान भरलेलं आहे असं नाही. आत्मा भांड्यासारखा असू शकत नाही. आत्मा जर इकडे बाहेरही आहे, जगामध्ये सगळीकडे पसरलेला आहे, तर तो आत्मा भांड्यासारखा नसेल.
आपल्या ज्ञानामध्ये भांड्यासारख्या असायचं आणि भांड्यासारख्या त्यात भरलेले सगळं असेल. तात्पर्य असे की आत्मा ज्ञान स्वरूप, ज्ञान आणि आत्मा एकरूप आहे आणि त्यामुळे तो त्या आत्म्यामुळे भरलेला बोलावं लागतं. आपल्याला बोलण्यासाठी बोलावं लागतं, शब्द समजण्यासाठी. पण त्या शब्दांनी असा अर्थ करू नका की जसं बोलणीमध्ये आपण काही भरतो, लोणचं भरलंय, तिखट बोललं, मीठ बोललं, काय तसं आत्म्यामध्ये ज्ञान भरलं असं समजू नका. आत्मा काही असा एखादा भांड्यासारखा, बंदीसारखा पदार्थ नाही आणि त्याच्यामध्ये काही भरलेलं आहे. आत्मा तर अगदी भलताच वेगळा आहे. आत्म्यासंबंधी काही बोलताच येत नाही. असं कसं का? कारण आपण जे बोलू लागतो ना, बोलतो ना, हे सगळं बोलून येणार हे जे शब्द आहेत ना, या शब्दांचा आत्म्याच्या ठिकाणी प्रवेश नाही. आत्मा शब्दातीत आहे, शब्दाच्या पलीकडे येतो, भाषेच्या पलीकडे, वाणीच्या पलीकडे. कुठलीही वाणी त्याला स्पर्श करू शकत नाही. पराग करत नाही, पश्यंती मध्यमा वैखरित नाही. मग असा हा जो आत्मा आहे, जो भाषेला अवगत होत नाही, शब्दांना कळत नाही, मग तो आत्मा तुम्ही आकार कसा कळतो, आकार दिला त्याला आणि कसं म्हणता तुम्ही त्यातून भरलेला आहे. भरणं हे जसं जगातल्या पदार्थांचं भरणं असतं तसं भरणं नाही. आत्म्याला तशा प्रकारचा आकारही नाही, तशा प्रकारची ती वस्तूही नाही. मग त्याच्यामध्ये ज्ञान भरलेलं आहे, ज्ञान भरलेलं आहे असं जे आम्ही बोलतो ना, ते समजण्यासाठी आत्मा आणि ज्ञान दोन भिन्न पदार्थ नाही, एकच आहे. आणि जर ते एकच असतील तर ते एकरूप आहे. कशाप्रमाणे उदाहरणाने खूप दिलेली कापूर आणि त्याचा वास, कापूर आणि त्याचा सुगंध जो आहे तो एकरूप आहे. कापूर वेगळा काढून दाखवा आणि त्याचा सुगंध वेगळा काढून दाखवा, दोन बाब आहे असे. किंवा साखर आणि त्याची गोडी दोन करून दाखवा, त्या साखरेमध्ये ती गोडी एकरूप झालेली आहे. त्याप्रमाणे तो आत्मा आणि त्याचं ज्ञान हे असं एकरूप झालेले आहे. हा सर्व साधकांचा अगदी दृढ व्हायला पाहिजे. जगातल्या लोकांना समजून पाहिजे. जगामध्ये त्या लोकांनी जे काही ठरवलं असेल, जसं तो आत्म्याची कल्पना करत असेल तसंच मानतील ते आणि तसाच म्हणून ते चालतील. आपल्याला तसं चालणार नाही. कारण आपल्याला आत्म्यामध्ये जायचंय, आपल्याला आत्मस्वरूपामध्ये जायचंय. म्हणून आपल्याला आत्म्याचं पूर्ण असं स्वरूप कळलं पाहिजे. म्हणून जाणून आपल्याला हे वारंवार सांगणार आहे. म्हणून जे बंधनकारक ज्ञान असतं ते ज्ञान बुडतं, जिरतं, लागतं. पण ते काही आवडत नाही. ते न आवडणारे ज्ञान आहे. जे बंधनकारक ज्ञान आहे ते आपल्याला आवडू नये. मग ज्ञान सांगतात, ज्ञान मोक्ष उघडे ते हिमालय. ज्ञान जर
बंधन आहे तर ज्ञानाने मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही. कोणतं ज्ञान? हे लौकिक ज्ञान, शाब्दिक ज्ञान, ग्रांथिक ज्ञान, वाचिक ज्ञान, भाषिक ज्ञान, व्यावहारिक ज्ञान, हे जे ज्ञानाचे अनेक प्रकार आहेत, हे जे ज्ञान आहे या ज्ञानाने कधी आम्ही मुक्त होत नाही, मोक्ष प्राप्त होत नाही, असं ज्ञानाला सांगू लागला. ज्ञानी मोक्ष मिळे, ज्ञानाने मोक्ष करतो हे शक्य नाही. ते नियमाने मग जेव्हा हे बंधनकारक ज्ञान आमच्या बाजूला होतं, नाहीसं होतं, नियमानं म्हणजे नष्ट होतं, तेव्हा आमचा मोक्ष होतो. म्हणजे ज्ञान जर बंधनकारक असेल तर ते मोक्ष कसा होईल? तो मानून ठेवता मला, तो मुक्त कसं होईल आम्हाला? म्हणून ज्ञान जेव्हा आम्हाला बंधनाचं कारण असलं त्यावेळेला तो बंधन, ते बंधनाचं ज्ञान बाजूला करावं लागतं, त्याच्यातून बाहेर पडावं लागतं आपल्याला, असं ज्ञान आपल्याला सांगायला. आता जी पुढची मूवी आहे या पुढच्या मूवीमध्ये ज्ञानवाद आपल्याला सांगायला 25वी बोला. आतापर्यंत केलेलं जे विवेचन आहे, ज्ञान, मोक्ष, बंध, वाणी यांच्या संबंधीचं जे विवेचन आतापर्यंत झालं त्यातून संक्षेप आणि ज्ञानवादा विवेचन करताय. ते म्हणतात म्हणून या सगळ्या आता चर्चेचा ते समारोप करतायत. म्हणून पराधिका वाचा तो शृंगारू चौअंगाचा, पराधिका वाचा तो शृंगारू चौअंगाचा, एवं अविद्या जीवाचा जीवत्व त्यागी, एवं अविद्या जीवाचा जीवत्व त्यागी. थोडीशी कशी ज्ञानोबा आपल्याला असं म्हणून राहिले, या आपल्या देहामध्ये 4 वाणी आहेत. वाणी म्हणजे भाषा, बघा जे आपण बोलतो ना, त्याचे 4 प्रकार आहेत. पराधिका म्हणजे आधी परा नावाची वाणी ती बिंबीजवळ असते, तिथून शब्द स्फुरतो आपल्याला. जे आपल्याला बोलायचं असेल ना त्याचं स्फुरण आधी बिंबीजवळ होत आणि तिथं ते स्फुरण झालं की मग ते वर येतं आणि मग छातीमध्ये त्या परावाणीची पश्चिंती वाणी होते. ही चित्र तयार होतात, तिचे आकार बनतात. ते आकाराला लावलेले जे वाणीचं स्वरूप आहे ते पुढे घशात आलं इथं की तिथं मध्यमा आहे. घशामधल्या वाणीला मध्यमा वाणी म्हणतात. या मध्यमा वाणीवरून आणखी ते वेगळ्या प्रकारचे आकार पुढे तोंडामध्ये येतात आणि मग आपले दात, ओठ, तोंड यांच्या साहाय्याने आपण शब्द तयार करतो. शब्द वाक्य रचना करतो आणि मग अशी जी वाणी आपण बोलतो, जी आपण बोलतो तिला वैखरी वाणी म्हणतात. वैखरी. अशा ह्या 4 प्रकारच्या वाणी परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी अशा 4 वाणी आल्या.
आता ज्ञानोबा आपल्याला आणखी या जोडीने आणखी एक महत्वाची समज येत आहे. जशा या चार वाणी आपल्या अंतःकरणातून निघतात तसाच आपला हा जो देह आहे या देहाचे 4 रूप आहेत. देह 4 प्रकारचा आहे आपला. आता हा जो दिसतो हा जो देह आहे ना त्याला स्थूल देह म्हणतात, जड देह. हा जो देह आपला प्रत्येकाचा त्याला स्थूल म्हणजे जड तो दिसतो, इतर पदार्थांसारखाच येतो, त्याला स्थूल देह म्हणतात. बरोबर या स्थूल देहाला चिटकून असलेला दुसरा देह आहे आपला आणि तसाच येतो, त्याला म्हणतात सूक्ष्म देह. सूक्ष्म देह दिसत नाही, जशी हवा दिसत नाही ना तसा आपण सूक्ष्म देह ही हा सूर्य दिसतो पण त्याला चिटकलेला तो देह असल्यामुळे त्याच्याच आकाराचा आहे, त्याच्याच आकाराचा, परंतु तो सूक्ष्म आहे म्हणजे दिसत नाही. फार मोलाचा देह येतो. हा दिसतो काही वेळेला आपल्याला साधनेमध्ये. साधनेमध्ये आपण जर बसलो काही वेळेला तर आपणच आपल्याला पुढे पाहतो. अगदी हुबेहूब आपलं चित्र, आपला देह आपल्याकडे बसलेला आहे असं ज्या वेळेला आपल्याला कळतं आपल्या पुढे आपणच बसलेलो आहोत, आपणच आपल्याशी एकमेकांकडे पाहतो आहोत, असं ज्या वेळेला आपल्याला अनुभव येतं त्यावेळेला आपल्या समोर असणारा आपला चेहरा, आपलं बोलणं आपल्याच सारखा असा हा जो दुसरा देह दिसतो तो सूक्ष्म देह असतो. म्हणून सूक्ष्म देह असा बाहेर काढता येतो आणि तो कुठेही फिरून येऊ शकतो. तो सूक्ष्म असल्यामुळे या हवेत कुठे जातो तो कोणालाही दिसत नाही. तो असा एक सूक्ष्म देह आहे. त्या सूक्ष्म देहामध्ये तिसरा देह आहे कारण देह. तो कारण देही अतिशय महत्वाचा आहे कारण त्यामुळे आपल्याला जन्म आणि मरणाचं हे जे चाललेलं आहे जन्म आणि मरण चक्र हे भोगावं लागतं. त्याच्यामुळे जन्म घडतो कारण. आणि त्या कारण देहामध्ये आणखी दुसरा देह आहे त्याला महाकारण देह म्हणतात. अशा प्रकारे आपले 4 देह आहेत. आपल्याला 4 अंग आहेत. बरं आपल्याला फक्त दररोज एकच अंग दिसेल त्यालाच आपण धुतो, रगडतो, स्नान करतो, स्वच्छ करतो, नाशा पाहतो. परंतु आतल्या या 3 महत्वाच्या देहांकडे आपल्याला काही माहिती नाही, तरी पाहत नाही आपण त्यांना. आता ज्ञानोबा आपल्याला असं सांगून राहिले काय म्हणतात म्हणून पराधिका वाचा या ज्या परा पश्यंती मध्यमाणी मेखरी या 4 वाचा ज्या आहेत ना या वाचा त्या 4 देहांची शृंगार आहेत. त्या 4 देहांना सजवता त्या वाणी. बघा पराधिका म्हणून पराधिका वाचा तो शृंगार उचलून जाता. आपली जी 4 अंग आहेत स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण ही जी आपली 4 अंग ही जी आपली 4 शरीर या 4 शरीरांचा शृंगार आहे. शृंगार म्हणजे सजवणं. जसं आपण दागिना घातला की सुंदर दिसतो ना, समजलो आपण
कानातले कान चांगले दिसतात. तशा या ज्या 4 वाणी आहेत, या 4 वाणी 4 देहांना सुशोभित करतात, शृंगार करतात. आता देहाचा आणि वाणीचा खरा संबंध आला. हे भक्तदेव ज्ञान हे सहसा आपल्याला कधी ऐकायला मिळत नाहीये. आता कोणती वाणी कोणत्या देहाला सजवते हे माहिती असलं पाहिजे, ते सांगता येतं. पहिला हा जो स्थूल देह आहे ना आपला, हा याला वैखरी वाणी जी बोलतो आपण आता, ही वैखरी वाणीने या देहाला शोभा येते. शब्द निघतात, विचार निघतात, आवाज निघतो, आणि हे सगळं आपल्या हाताचं, पायाचं, डोका, तोंडाचं, नाना प्रकारचं जे बोलत असताना हावभाव होतात की बोलत असताना प्रत्येकाचे हावभाव होतात. चेहऱ्याचे हावभाव वेगळे असतात, हातपाय घालतात, असं काय दोन आमच्या हात गप्पच आहे. बोलत असताना हे जे आपले हातपाव होतात, हा स्थूल देहाचा शृंगार आहे. वैखरी वाणीने, वैखरी वाणी म्हणजे शब्दांनी जी बोलली जाते तिला वैखरी वाणी म्हणतात. या वैखरी वाणीने या स्थूल देहाला सुशोभित केलेलं आहे. समजा आपण जर बोलायला मोक्ष असं बसून बघतो आणि बोलून राहिलो म्हणजे त्याला आपल्याला शोभण्यासारखं कसं मी चालणार. कारण की भाषा बोलत असताना आपल्या जड देहामध्ये सुद्धा नाना प्रकारचे हावभाव वगैरे होत असतात, आणि देहाला सौंदर्य येतं, बोलण्याला सौंदर्य येतं ना. म्हणून ही जी वैखरी वाणी आहे ती या आपल्या स्थूल देहाचं सौंदर्य वाढवते. नंतर सूक्ष्म देह जो आहे त्या सूक्ष्म देहाला मध्यमा वाणी आहे. ही मध्यमा वाणी शरीर गळ्यामध्ये घशामध्ये आहे, तयार होते. तिच्याने सूक्ष्म देहाला सौंदर्य येतं, ती सौंदर्य करते त्या देहाला. त्यानंतर जो कारण देह त्या सूक्ष्म देहामध्ये असलेला त्याला पश्चिमती वाणी सुशोभित करते. आणि त्यानंतर जो महाकारण देह आहे त्याला परावाणी सुशोभित करते. मग आपल्याला हे कळलं, परावाणी ही महाकारण देहाला सुशोभित करते. पश्चिमती वाणी ही कारण देहाला सुशोभित करते. त्यानंतर मध्यमा वाणी ही सूक्ष्म देहाला शृंगारते, आणि वैखरी वाणी ही स्थूल देहाला सुशोभित करते. लक्षात नाही का? समजून आलं ना. पण धोतर वेगळं ज्ञान आहे. कसं काय ज्ञान मागणं हे शास्त्र त्यांना, आणि ते आत्मस्वरूपामध्ये गेल्याशिवाय कळत नाही. होय नुसते आपल्याला वैखरी आपण जी बोलतो ना तीच आपल्याला समजून लागली. आणि तसे तीन देह आपल्याला कळत नाही ना. ते देह कळत नाही, त्या वाणी कळत नाही. परंतु आत्मदैवी माणसाच्या ठिकाणी हे ज्ञान असतं. तर आत्मस्वरूप असतो, आत्मस्वरूपामध्ये असलेल्याला ते सगळं कळतं. म्हणून जाणून आपल्याला हा विचार सांगतायत की हे साधकांनो, तुमच्या ज्या 4 वाणी आहेत ना त्या तुमच्या 4 देहांचा शृंगार करणाऱ्या आहेत, त्या 4 देहांना सजवणाऱ्या आहेत. तेव्हा तुमचं काही इथे त्या ज्या वाणी आहेत ना त्या वाणी तुमचं
कुठल्याही तऱ्हेनं काही नुकसान करत नाही, उलट त्या देहाला सुशोभित करतात असं मला समजाय. म्हणून बघा, मराठीचा वाचा 25वी म्हणून पराधीचा वाचा तो शृंगारू चौअंगाचा. एवं अशा प्रकारे अविद्या जीवाचा जीवस्व त्यागी. मग या 4 वाणी जेव्हा संपून जातात, तेव्हा जीवत्वाचा त्याग होतो. आपला जो जीव भाव आहे ना, मी जे आहे, मी जे आहे, मी जे आहे, हा जीवत्वाचा त्याग 4 वाणी संपल्यानंतर होतो. त्यांच्या वाणीचा आणि या देहाचा संबंध आहे ना जीवाचा. तेव्हा धर्म सांगणारे त्या वाणी जरी संपून गेल्या, त्या विद्याजनक आहे त्याही. आणि हे देही मर्त्य आहे, नाशवाने. मग काय गंमत आहे, वाणी नाशवाने अविद्याजनक आहे. आणि म्हणजे आपल्याला 4 देह लागलेले ना, हे मरणारे जाणारे. परंतु ही अविद्या ज्या वेळेला जाते, जीवभाव ज्या वेळेला जातो, त्यावेळेला ती काहीतरी अविद्या शेष काहीतरी ठेवून जाते. मिळे तेव्हा ती वृत्तीच्या रूपाने राहते अविद्या. वेगळे आपल्या चित्तामध्ये, बुद्धीमध्ये ज्या वृत्ती तयार होतात आणि त्या वृत्तीनं निर्माण करणारा आत्मचैतन्याचा भाग आहे. आत्म्याच्या चैतन्याने वृत्ती तयार होते. ही जी वृत्ती आहे ती सुद्धा आपल्या बुद्धीमध्ये, मनामध्ये अशी तयार होते. वृत्ती म्हणजे काय? प्रवाह, चैतन्याचा प्रवाह. प्रवाह म्हणजे वाहणारा जसं पाणी असतं ना, किंवा हवेचा जसा मोडा असतो ना, तसं आपल्या देहामध्ये असलेला जो आत्मराज आहे तो चेतन आहे, चैतन्य स्वरूप आहे, शक्ती संपन्न आहे. आणि त्या शक्तीनं प्राण आणि बुद्धी किंवा ते मन असे एकत्र येऊन त्यांचा एक प्रवाह तयार होतो आणि तो जगाकडे वाहतो. त्याला वृत्ती म्हणतात. तेव्हा जीवत्व नाहीसे झालं, देह नाहीसे, वाणी नाहीशी झाल्या तरी वृत्ती मात्र शिल्लक राहते. असं वृत्ती मरत नाही. वृत्ती हा वाणीच अवशेष आहे, म्हणजे शिल्लक राहिलेला भाग आहे असं होत. तेव्हा या ज्या वाणी आहे त्या वाणी जरी नाशा झाल्या तरी वृत्ती रूपाने त्या शेष राहता, शिल्लक राहतात असं. तेव्हा वृत्तीगत ज्ञानकारी आता वृत्ती राहिली, त्या वाणी संपल्याच्या, बोलणं संपल्याच्या, आता फक्त वृत्ती आहे. आणि ते त्या वृत्तीमध्ये जे आत्म्याचं चैतन्य थोडस आलेलं आहे, त्यामुळे त्या वृत्ती कार्य करतात. मला समजायला की त्या वृत्तीमुळे आपल्याला त्या आत्म्याकडे जाण्याची, निघण्याची इच्छा तयार होते. वाणी जाऊ शकत नाही तिकडे,
परा प्रशांती मध्यमा खरी आपली कोणतीही वाणी आत्म्याकडे जाऊ शकत नाही, आत्मा जाऊ शकत नाही. परंतु ही जी वृत्ती तयार झालेली आहे ती वृत्ती मात्र आत्म्याकडे जशी ती जगाकडे जाते तशी ती आत्म्यामुळे बनलेली असल्यामुळे ती आत्म्याकडे सुद्धा जाऊ शकते. आत्म्याकडे जेव्हा वृत्ती जाऊ लागते तेव्हा जीवभाव समाप्त होत जातो. मी जे आहे तेव्हा देहाकडे ती वृत्ती जेव्हा लटकलेली असते तेव्हा देहभाव असतो, जीवभाव असतो. आणि देहभावातून ती वृत्ती आत्म्याकडे वळली किंवा देहभाव निघून जातो, जीवभाव निघून जातो. जरा हे असं काही स्पष्ट दाखवता येणारं विश्लेषण नाही, वैचारिक हे सगळं. तर आपला जीवभाव जाण्यासाठी आपल्या वृत्ती सगळ्या आत्म्याकडे वळल्या पाहिजेत असं मला म्हणायचं. म्हणजे आपला भाव आत्म्याकडे लागला पाहिजे, आपलं लक्ष तिकडे लागलं पाहिजे, आपल्याला स्मरण आत्म्याचं व्हायला पाहिजे असं वृत्तीला. कारण असं जेव्हा होतं जो साधक अशा तऱ्हेनं आत्मचिंतन करतो, आत्मचिंतनाने आपली वृत्ती आत्म्याकडे वळते आणि मग ती आत्म्याकडे वळलेली वृत्ती मग तो जो मी माझा अहंकार देहाचा होता तो नाहीसा होत जातो. आणि नंतर मग आपण अर्थात ती वृत्ती सुद्धा आत्म्यामध्ये जात नाही, कारण आत्मा वृत्ती शून्य आहे, वृत्ती पण नाहीये. ती वृत्ती दारामुळे थांबून जाते, ती पोहोचून जाते. ती तिने चांगलं केलं, जीवभाव करून टाकला आपला, शिवभावाकडे गुंतवली आपल्याला, फार महत्वाचं कार्य केलं. परंतु ती वृत्ती प्रत्यक्ष आत्म्यामधून जाऊ शकत नाही. पण चला एवढंच कार्य केलं तिने, त्या आत्म्याच्या दारापर्यंत पोहोचून दिलं. मग पुढे ढकलण्याचा आपल्याला तो आत्माच आपल्याला पुढे मग प्रसन्न होतो. त्यांच्या सायकाला दारावर आपण ठिकाणी आला तो हाका मारतो, माई भिक्षा देणं, माई जशा व्या करतो तो भीक मागतो किंवा काही मागतो तो, मग त्या घरातल्या महिला ऐकायला येतं आणि मग त्याला दया येते आणि मग तू त्याला देते काहीतरी. तसं आत्म्याचं होतं. आत्म्याच्या दाराच्या वृत्तीने आपल्याला नेलं, जीवा गेलेला आहे आता. मग तो आत्मा प्रसन्न होऊन आपल्याला आपल्या जवळ घेतो. पण बघांनो वृत्ती शून्य होणं याच्या सोपं नाही, याच्या सोपं काम नाही. म्हणून ज्ञानोबा आपल्याला सांगतात की जीव भाव जायला पाहिजे. जीव भाव गेल्याशिवाय तो ती वृत्ती तिकडे शिवभावाकडे जात नाही. आणि असं झालं म्हणजे मग तो आत्मा प्रसन्न होतो, आत्म्याला फार आनंद होतो. आणि मग तो आत्मा आपल्याला प्रसन्न होऊन आपल्यामध्ये सामावून घेतो. असा हा सगळा विचार चाललेला आहे. तेव्हा समुदायाने आतापर्यंत 25 मुलांमध्ये हे जे सांगितलं गेलेलं आहे ते या साधकांच्या अंतःकरणामध्ये चांगलं दृढ व्हावं म्हणून जाणवाले की वारंवार तुम्हाला दृष्टांताने आणि उदाहरणं घेऊन घेऊन समजून सांगून राहिलो. बरं, तेव्हा साधकांच्या अंतःकरणामध्ये हे चांगलं ठसावं मी सांगितलेलं.
म्हणून मी पुन्हा पुन्हा दृष्टांत देतो, उदाहरण देतो आणि तुम्हाला समजून सांगतो. आता पुढे आणखी ज्ञानोबांना राहवलं नाही, ज्ञानोबांना राहवलं नाही. आपण इतके दृष्टांत देऊन यांना ठसवण्याचा प्रयत्न ते केलेला आहे, पण न जाणवलं साध्याला नाही ठसलं, ते नाही मानवलं, ते नाही कळलं. ते असा कोणी राहू नये. मोठी ज्ञानोबा पुन्हा दृष्टांत द्यायला लागले. हा मोठा उपकार आहे ज्ञानोबाचा. मी आतापर्यंत तुम्हाला देण्यासाठी अनेक उदाहरणं दिली, सोपी उदाहरणं दिली. त्या सोप्या उदाहरणांनी तुम्हाला सगळं समजेल असं समजून, पण इतकं करून जर तुमच्या चित्तामध्ये ते ठसलं नसेल, राहून गेला असेल कुणाच्या चित्तामध्ये ठसल्याचं नसेल, त्याला काही कळत फारसं, तेव्हा ज्ञानोबा अतिशय दयाळू. त्यासाठी तुला नाही ठसलं, जा तिकडे, मग मी काय करू असं नाही, उपेक्षा नाही करत. खरा शिक्षक, खरा पिंडाचा शिक्षक जो असतो ना, पिंडाचा शिक्षक तो शिष्याला समजून झाल्याशिवाय सोडतच नाही, त्याला पूर्ण पटवतो. तो असं नाही पटलं तर असंच पटवेल, असं नाही पटलं तर असं पटवेल, आणि त्याला पूर्ण समजलं ना. आता तुला कोणी त्यांनी म्हटलं, हो आता मला समजलं, योग्य तशी ज्ञानोबा आहे. आपल्या साधकांना ते पूर्ण पटवण्याचा प्रयत्न करून घ्यावे, म्हणून सारखी उदाहरणं देतात, सारखी उदाहरणं देतात, सारखी उदाहरणं देतात. पण ते करून समजा आपल्या डोक्यामध्ये नाही शिकलं ते, तर मग पुन्हा आणखी उदाहरणं घेऊन राहिले. मग आता सगळी साधी बोली म्हणतात, अंगाचे इंधने उदासू उठवणी ज्ञानाग्नी प्रवेशू करी तेथे भस्मनिषू बोधाचा उरे. दाखलाय हा, दृष्टांत आहे, उदाहरण आहे, सोपं उदाहरण आहे. काय म्हणतात, अंगाची इंधने उदासू उठवणी ज्ञानाग्नी प्रवेशू करी तेथे भस्मनिषू बोधाचा उरे. लाकडाचं उदाहरण दिलं. ही जी लाकडं असतात ती जेव्हा चांगली कोरडी होऊन जातात, सुकून जातात लाकडं, तेव्हा लाकूड आपल्या शुष्क अशा अंगाने, सुकलेल्या अंगाने काय करतं, अग्नीमध्ये जातं. आग पेटलेली आहे, त्या पेटलेल्या आगीमध्ये ते लाकूड आपण घालतो सुकलेलं. आता बाहेर हेच पाहिजे असतं, लाकूड कसं आणलं हो, सुकलेलं आणलं ना, सरपूरच आणलंय, पूर्ण सरपूर आणलं चालेल का, म्हणजे धूळ करेल. मग म्हणून बाया ज्या बाबतीत एकादक्ष असतात, किंवा आपल्याला चुलीमध्ये जे लाकूड घालायचे ते सुकलेलं पाहिजे, म्हणजे झटझट पेटेल. तसं सुकलेलं जे लाकूड असतं ते अग्नीत टाकत असताना की ते सगळं जळून गेल्यानंतर, आता त्याला आग लागली की ते जळायला लागतं, आणि जळून झाल्यानंतर मग सगळं त्याचे ते कोळसे मिसे राख होऊन जाते. त्याची थोडा वेळ कोळसे राहतात आणि ते कोळसे मग धगधगीत राहतात, आणि मग ते धगधगीत कोळसे ते पेटता विसता मी शेवटी राख शिल्लक राहते.
लाकूड जळून गेल्यानंतर राख शिल्लक राहते हे सगळ्यांना माहिती आहे. कोणती कशी लाकडं असतात? कोरडी लाकडं असतात, सुकलेली लाकडं असतात. सुकलेली कोरडी लाकडं आम्ही टाकली की ती जळून त्यांची रक्षा होते, राख होते. हे सौम्य विज्ञान. अंगाचे इंधने उदास, इंधन म्हणजे लाकूड. इंधन शब्दाचा अर्थ आहे लाकूड. तेव्हा आपलं अंग म्हणजे त्या लाकडाचं जे अंग आहे ते कसं आहे, शुष्क उदास. उठवून ज्ञानाग्नी कळशुते, लाकूड जेव्हा उचलून आपण अग्नी टाकलं, अग्नी उठवून ज्ञानाग्नी कळशु करी ते भस्म लेशू बोधाचा वे. आता इथं हा जो दृष्टांत बनवा देऊन राहिले तो कशासाठी देत आहे हे माहिती पाहिजे. लाकड घेतली आपण आणि त्या अग्नीमध्ये टाकली आणि धगधगीत असा तो अग्नी त्या लाकडाला जाऊन पार राख करून ठेवतो. शेतीची लाकडं जाऊन दिली की राख राहते, भस्म राहते. आता इथं जाळायचं काय आम्हाला? म्हणतात आमची जी अविद्या आहे, अज्ञान आहे, या अज्ञानाला आम्हाला जाळायचे, अविद्येला जाळायचे. बरं, अशी ही जी अविद्या आहे, जे अज्ञान, तिला जेव्हा आम्ही जाणू नष्ट करू, नाहीस करू, ती जळून गेल्यानंतर तरी पण जसं ते लाकूड जळून गेल्यानंतर भस्म रूपाने शिल्लक, राख रूपाने शिल्लक राहत, तशी ही अविद्या जळून का नष्ट जरी झाली तरी शेष म्हणजे शिल्लक राहतो. विचित्र अविद्या मरता मरत नाही. तिला किती जाळून टाकलं जातं, आता ती काय अशी लाकडासारखी नसते का ती जाळायला. अविद्या ज्ञान आपल्या देहामध्ये जे आहे, मनामध्ये, बुद्धीमध्ये भरलेलं, एका असं जाळता येण्यासारखे एका अग्नीमध्ये. तेव्हा ही अविद्या जाळून टाकल्यानंतर सुद्धा शेष म्हणजे शिल्लक काहीतरी उरतं. जसं त्या लाकडांचं ते भस्म उडालं पूर्ण, तसं म्हणतात तेथे भस्म लेशू उडे बोधाचा. म्हणतात त्या ठिकाणी ती राग झाली असली तरी त्या ठिकाणी ज्ञानरूपी बोध म्हणजे ज्ञानरूपी शेष शिल्लक तू राहते. अविद्या जाऊन टाकली, अविद्येला आम्ही पूर्ण जाऊन टाकण्याचा प्रयत्न केला, पण ही अविद्या अशी विचित्र आहे की ती जळून गेल्यानंतर सुद्धा ज्ञान रूपाने शिल्लक राहते. अविद्या बंद आहे म्हणून आधी सांगितलेलं आहे. अविद्या बांधते आणि ज्ञान बंद आहे, पण आता हा जो बंद राहिलाय तो बांधणाराच राहिला, तिचा बंद येतो म्हणून बोध शिल्लक राहतो. अविद्या म्हणून गेली ती, पण शिल्लक राहिला बोध, ज्ञान असं बनवतात. म्हणजे अविद्या मरता मरत नाही, तिचं जे शिल्लक राहिलेलं बोध ज्ञान. जसं लाकडाचं हे जे राख किंवा भस्म हे शिल्लक राहिलेलं आहे, तसं अविद्या सगळी जळून टाकल्याने तरी सुद्धा तिचं ज्ञान जे आहे ना ते शिल्लक राहत. म्हणजे अविद्या मरता मरत नाही,
ज्ञान रूपाने पुन्हा शिल्लक राहतेच. अविद्या म्हणून गेली ती, आता अज्ञान म्हणून गेली, पण ज्ञान म्हणून शिल्लक राहिली. अशा प्रकारे ज्ञान आपल्याला समजावे. म्हणून ज्ञान ही सुद्धा अविद्येचे स्वरूप आहे, दुसरं ते बांधणार आहे ना ज्ञान. अशा प्रकारे ज्ञान आणि अज्ञान या ज्या दोन गोष्टी जगामध्ये सदैव माणसाला त्रास देणारे आहे, सदैव बंधनात टाकणारे आहे, त्या माणसाला त्या बंधनातून मुक्त लवकर कधीच होता येत नाही. मुक्त होण्याचा आता शेवटी उपाय दाखवणार आपल्याला या प्रकरणामध्ये. ज्ञानवादाशी मुक्त झाले हे स्वतः सांगतात की मी आता कसा मुक्त व्हावं. तुम्हाला जर मुक्त व्हायचं असेल तर ज्ञानवादाशी मुक्त झाले ना, तसंच आपल्याला मुक्त व्हावं लागेल. आणि तो मुक्तीचा प्रकार विषय दाखवणार आहे. आजची सत्संगाची वेळ संपल्यामुळे सत्संगाला विषय हा सुंदर विषय हो. हरिओम.